हॅलो वृश्चिक राशी, कशात सगळे मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने कसे जाणार आहेत. ते व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा. पहिलं बघणार आहोत एप्रिल महिना. तर एप्रिल महिना कसा जाणार आहे, ओके वृश्चिक राशी. ओके, तर एप्रिल महिन्यामध्ये ना सर्वात पहिली गोष्ट महत्त्वाची आणि मेन गोष्ट अशी दिसते की कुठे ना कुठे एक ओव्हर थिंकिंग आहे, ओव्हरलोड आहे. सगळ्या गोष्टी मार्गाला लागतील ना, मार्गाला घडतील ना, व्यवस्थित घडतील ना, या कसला तरी प्लॅन चालणार आहे एप्रिल महिन्यात डोक्यामध्ये. आणि तो प्लॅन सक्सेसफुल होईल ना की नाही होणार या विचारात, कारण का हा प्लॅन तुमच्या माइंडमध्ये सतत चालू राहणार आहे पूर्ण एप्रिल महिना. आणि धड त्याला एक म्हणतात ना की एक शिक्कामोर्तब लागणार नाही. आणि त्यामुळे तुमचा एप्रिल महिना साधारण तरी 16 दिवस तरी ओव्हरलोडमध्ये, ओव्हर थिंकिंगमध्ये जाणार आहे वृश्चिक राशी. आणि त्याच्यामुळे काहींच्या बाबतीत हेडपेन असू शकतं, डोकेदुखी म्हणजे डोकेदुखी, हेडपेन. काहींच्या बाबतीत डोळ्याला धरून काहीतरी ना काही त्रास, झोप न लागणं, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं डिहायड्रेशन. सो अशा प्रकारेचं थोडंसं एप्रिल महिना वृश्चिक राशीच्या बाबतीत राहील. पण एप्रिल एंडिंगला काहीतरी कुठे ना कुठे प्रवास घडणार आहे आणि प्रवास हा सुंदर घडणार आहे. एखादी डेट असू शकते, एखादी भेट असू शकते, एखादी इंटरव्ह्यू असू शकतो किंवा एक छोटीशी ट्रिप असू शकते, पण प्रवास दिसतोय. ओके, तर तो प्रवास खूप सुखकारक आणि छान आणि मनासारखा घडेल. ओके, आफ्टर 16 तारखेनंतर ते मंथ एंडिंगमध्ये कधीही, ठीक आहे. तर पहिले 16 दिवस थोडेसे ओव्हरलोड प्लॅनिंगमध्ये जातील, पण त्या प्लॅनला शिक्कामोर्तब पहिले 16 दिवस तर नाही होणार आहे, पण थोड्याशा विचारांमध्ये त्या गोष्टी जातील. तर अशा प्रकारे होणार आहे एप्रिल महिना, ठीक आहे. आणि जो काही प्लॅन आहे तो कुठलाही असू शकतो ना, तुमचं एज्युकेशनच्या बाबतीत असू शकतो, हेल्थच्या बाबतीत असू शकतो, गेट टुगेदर असू शकतं, मीटिंग असू शकते, एनी तुमचा एक समथिंग प्लॅन. त्या प्लॅनमध्ये तुम्ही थोडासा विचार, भले तो डाएट प्लॅन असेल, पण समथिंग प्लॅन. आता जी मेजर एनर्जी मला जी दिसते ती मी बोलते, तर तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे डेफिनेटली कॅच करायचं आहे, कारण का हे जनरल एनर्जी आहे, जनरल आहे. ओके, तर वैयक्तिक नाही. आता बघायचं आहे मे महिना. ओके, तर वृश्चिक राशी मे महिना कसा जाणार आहे ते आता आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, ठीक आहे. कार्ड्स खूप जम्प होत आहेत, सो तुमची एनर्जी थोडीशी मे महिन्याला घेऊन हाय राहणार आहे. ओके ओके, तर मे महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची एनर्जी म्हणजे नजरदोष. हे खूप रेअर आलं आहे माझ्या रिडिंगमध्ये, कारण का ह्याच्या आधी एवढे वेळा वृश्चिक राशीचं रिडिंग केलं आहे किंवा बरेच राशींचं रिडिंग केलं आहे. तर अशा पद्धतीचं रिडिंग तुम्ही मागे व्हिडिओ बघितले असतील माझे वेगवेगळे, तर नजरच्या बाबतीत मी फार कमी बोलले असेल, पण इथे हेवी एनर्जी मला नजरची दिसते. वृश्चिक राशी मे महिना, ठीक आहे. तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही छान तयार झाला असतील, छान दिसणार असाल, तर नजर दोष तुम्हाला लागू शकतो. एखादी गोष्ट तुमची असेल पर्सनल, तर प्रत्येकाकडे शेअर करताना 10 वेळा विचार करा. आपल्या जवळच्या व्यक्तीकडे देखील बोलताना 10 वेळा विचार करा वृश्चिक राशी, कारण का त्यातूनच नजर लागण्याची दोष आहेत आणि त्याचा त्रास तुम्हाला डेफिनेटली होणार. तो पण आर्थिक आणि शारीरिक दोन्ही वेने लागू शकतो. आणि मग त्याच्यातनं निघणार नुकसान, एक शारीरिक नुकसान आणि एक आर्थिक नुकसान. आणि मग ते भरून निघायला आपल्याला बराच काळ लागू शकतो. म्हणजे एखादं आजार पण आलं तर ते पण कवर व्हायला थोडा टाईम पिरियड लागेल, आणि पैशाचं नुकसान झालं तरी त्याला टाईम पिरियड लागेल. तर नजर दोष हे फर्स्ट टाईम असं खूप हेवी एनर्जी आली आहे ओव्हरऑल वृश्चिक राशीसाठी. मग ते एक लहान मूल वृश्चिक राशीचं असेल, स्कूलमधलं वृश्चिक राशी असेल किंवा मोठे एज असेल, तर तुम्ही जो कोण वृश्चिक राशीचं तुमचे फॅमिली मेंबर आहे, तुम्ही स्वतः आहात, तर तुम्ही काळजी घ्यायची आहे मे महिन्यामध्ये. एखादं डिसिजन, एखादं कल्पना जरी तुमच्या मनात काही तुमच्या प्रगतीला घेऊन असेल, तर ते तुमच्यापुरतीच ठेवा. प्लॅन पण तुमच्यापुरतीच ठेवा, ठीक आहे. कारण ते प्लॅन ते इथे करणार आहेत, काही गोष्टी कदाचित त्याला यश मिळणार आहे. ओके, तर त्यामुळे तुम्ही हॅपीनेसमध्ये ते गोष्ट सांगण्याचा प्रयत्न कराल, पण नजर लागू शकते. ओके, तर काळजी घ्यायची आहे. आता बघायचं आहे जून महिना. जून महिना कसा जाणार आहे.
मी बोलली ना, मी आधीच बोललेले, कारण माझे कार्ड ना जम्प करत होते लिटरली. मी तुम्हाला बोलले की कार्ड्स माझे खूप जम्प करत आहेत, मे महिना खूप हेवी दिसतोय. हे मी कार्ड्स काढण्याच्या आधीच बोललेले आहे. खूप वेळा जेव्हा आपण आम्ही शफल करतो ना, तर कार्ड्स असे उडतात खूप. तर जेव्हा उडतात तर तेव्हा ते हेवी एनर्जी असते. ओके, तर आता आपण बघणार आहोत जून महिना कसा जाणार आहे वृश्चिक राशी. तर आता नजर समजा लागली तर प्रत्येकाची नजर, आता तुम्ही म्हणाल की अरे मग नजरवर तर उपाय तर सांग ना तनया, की कसं नजर काढायला हवी. तर मी एकच सांगेन की प्रत्येकाचा ऑरा वेगवेगळा असतो, त्यामुळे एकच नजर काढण्याची पद्धत प्रत्येकाला लागून नाही होत. हे खूप खूप अशी यूट्यूबवर येतात की अशा नजर काढा, तसं नजर काढा, असं नसतं. ओके, पण एकच सांगेन की त्यातल्या त्यात मी असं सांगेन की नजर तुम्हाला काढायचीच असली तर एक दालचिनीचा तुकडा घ्या. दालचिनीचा तुकडा तो केसावरच्या आपलं जे वरचं टाळू असतो ना त्याच्यावरनं फिरवा. केसाला तो टच झाला पाहिजे, तर केसावरनं तो फिरवायचा आणि जाळून टाकायचा आहे. ठीक आहे, त्याची राख होणार. ओके, राख नाही झाली तर अख्खा तो बर्न होणार, म्हणून जळणार. ठीक आहे, आणि मग तो ते जळलेला जो पार्ट आहे म्हणजे दालचिनी आहे ना, तो घराबाहेर फेकून द्यायचा आहे. ना डस्टबिनमध्ये ना पाण्यामध्ये, घराबाहेर खिडकीच्या बाहेर फेकून द्यायचं आहे. ठीक आहे, इतकं तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत जून महिना. तर जून महिन्यामध्ये ना म्हणतात ना की तुम्ही तुमच्याच म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्येच राहणार आहेत. तुम्हाला तुमच्या लोकांमध्येच तुम्ही अडकून राहणार आहात. म्हणजे तुम्ही तुमची जे पर्सनल, तुम्ही स्वतःला जे आपले मानतायत, तुमचं एक सर्कल आहे. तुमच्याभोवती तुम्ही ठराविक लोकांशीच कनेक्ट आहात. तर त्या लोकांना धरून हा जून महिना जाणार आहे. मग तुमची मुलं, तुमचे नवरा बायको, म्हणजे तुम्ही नवरा असेल तर बायको, मुलं, आपलं फॅमिली, मित्रमंडळ जरा कमी करणार जून महिन्यामध्ये, आणि फक्त फोकस फॅमिलीमध्ये राहणार आहे. किंवा तुम्ही सिंगल असाल तर मी आणि माझं बॉयफ्रेंड किंवा माझं म्हणजे पर्सनल, तुम्ही ज्या स्वतःला आपलं मानताय त्या 4 लोकांमध्येच तुम्ही राहणार आहात, असं एकंदर मला जून महिना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये काय आहे, डिस्कशन राहील, एक प्रगतिशील गोष्टी राहतील, आणि एक न्यूट्रल जून महिना जाणार आहेत. नाही मच, नाही लो. ठीक आहे, नाही काही असं मोठं काही गोष्टी घडणार आहेत, नाही काही कमी. एक फ्लोमध्ये सुंदर असा सिम्पल जून महिना जाणार आहे. आणि रेग्युलर जे दिवसात तुमच्या गोष्टी, काही तुम्ही पॅटर्न तुमचं आहे की सकाळी बाबा क्लासला जाणं, मुलांना शाळेत सोडणं, जे काय तुमचं रेग्युलर पॅटर्न आहे घरातलं, तेच तुम्ही जून महिन्यात कंप्लीट जगणार आहात. पण आपल्याच फ्लोमध्ये राहणार, नाही कसली कल्पना करणार, नाही कसले प्लॅन्स असणार आहेत, नाही कसले डिसिजन असणार. एक न्यूट्रल जून महिना जाणार आहे. हे वेगळंच रिडिंग आलं यार. असं वृश्चिक राशीचं फर्स्ट टाईम असं रिडिंग आलं आहे की कसलीच एनर्जी मला एकदम हेवी दिसत नाही जून महिन्याची. इथे पण वेगळं, इथे पण वेगळं, तर थोडंसं न्यूट्रल एनर्जी आहे. ठीक आहे, आणि जून एंडिंगला तुम्ही ते सुद्धा असं असणार आहे की म्हणतात ना की बाहेर जायची इच्छा असून पण बाहेर जाणार नाही, घर कोंबड्यासारखं राहणार. मग थोडंसं असं फॅमिली आणि त्या बंद बॉक्समध्ये असलेली एनर्जी असते ना, त्या प्रकारे न्यूट्रल एनर्जी जून महिन्याची राहील. मी इतकंच बोलणे, हे का ह्याच्या पलीकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे. ओके, सो इतकंच आहे. सो एप्रिल, मे आणि जून असे 3 महिने तुमचे मी बोललेले आहेत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, आणि तुमच्या ओळखीत जर वृश्चिक राशी असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.